श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जुलै वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येतच असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला आपण भगवान श्री गणेशांची मनोमन आपल्या घरामध्ये सेवा पूजा जी आहे तर ती करत असतो. कारण की हा संकष्टी चतुर्थीचा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित मानला जातो. या दिवशी फक्त गणपती बाप्पांची पूजा सेवा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख अडचणी कमी होतात आणि आनंद समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे की दुःखांचा नाश करणारा असा मानला जातो. म्हणूनच भक्त भगवान श्री गणेशाला खास करून विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर करण्याकरता प्रार्थना देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र भगवान श्री गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी या संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडचणी अडथळे दूर करण्यासाठी खास विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव टिकून राहते. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघणे खूप महत्वाचं मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते आणि पूर्ण होते. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या कृष्ण पिंगला स्वरूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशाने यश आणि समृद्धी मिळत असते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून ते सकाळी 11:20 असणार. या पाताळास वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपतीच्या पूजेत अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पाला संकटनाशक मानलं जातं. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास गणपती बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून नक्कीच मुक्ती मिळते आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी भगवान श्री गणेशाची पूजा आणि सेवा दर्शन घेतल्याने त्यांचं ज्ञान आणि त्यांना बुद्धी मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये खास करून काही सेवा उपाय देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु आपल्याला या दिवशी एका झाडाचं पान आपल्याला सकाळी घरामध्ये आणायचं आहे. फक्त हे पान आपल्या घरी आणल्यामुळं आपले 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होणारच आहे. परंतु आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात भगवान श्री गणेशाच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. तर मग अशा कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि याचा आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि शेअर देखील करत जावा. टिपचा एक ऑप्शन आलेला आहे बघा, तर
हाईप देखील आवर्जून देत जावा व्हिडिओला। तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। यानंतर आपल्याला आपल्या घरामधलं जे काय पारोस आहे ते काढून घ्यायचं आहे। आपली जी काही नित्यकर्म आहे सकाळची ती आपल्याला आवरून घ्यायची आहे। यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल आवर्जून टाकायचं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यावरती स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचं वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप अगरबत्ती लावायची, कारण कोणतीही सेवा जी आहे ती देवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते। म्हणून आपल्याला सर्वात प्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे, तर ती करून घ्यायची। आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला तामणामध्ये ठेवायचं आहे। गणपती बाप्पांवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा। गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची। अभिषेक करत असताना मनामध्ये तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्यांच्या जागी विराजमान करायचे आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला तुमच्याकडे जर अत्तर असेल सुगंधी तर ते लावायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा। फूल अर्पण करायचं, दुर्वा अर्पण करायच्या आणि जे काय अभिषेकाचं पाणी आहे तर ते थोडंसं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। आपण स्वतः देखील प्यायचं आहे। थोडंसं आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे। यानंतर 21 दुर्वांची जुडी लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आणि हे आपण ज्यावेळी लाल फूल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो ना त्यावेळी आपल्या मनातील इच्छा जी काय असेल तर ती गणपती बाप्पांना सांगायची। यानंतर गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा किंवा मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं। रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काय इच्छा असेल तर ती बोलायची। कारण की बघा, असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते। त्यानंतरच आपल्याला व्रत सोडायचं आहे। जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात आपले लाडके भगवान श्री गणेश। लाडक्या गणपती बाप्पांना लाल फूल हे अतिशय अत्यंत प्रिय आहे। जास्वंदीचं फूल पवित्रतेचं आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं। लाल जास्वंदीचं हे फूल गणपती बाप्पांच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचं प्रतीक म्हणून पूजेमध्ये अतिशय अत्यंत महत्वाचं मानलं जातं। वास्तुशास्त्रात या फुलाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं। जास्वंदीच्या झाडामध्ये घरामध्ये धनधान्याची कमतरता उणीव भासत नाही। धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे। हे फूल काली माता आणि भगवान श्री गणपतीला अर्पण केली जातात। जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। शनिवारी श्री हनुमान रायांना जास्वंदीचं लाल फूल अर्पण करणे चांगले मानले जाते। भगवान सूर्यदेवांची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं। असं केल्याने आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते। तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसा टिकून राहत नसेल, कायम चिडचिड ताणतणाव होत असेल, कलह होत असेल तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा। म्हणून तो आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरी तोडून आणायचं आहे। पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे। आपण देवघरासमोर बसायचं आहे। आसनावरती एक छोटी प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं किंवा वाटी घ्यायची आहे। आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि याचा आपल्याला गंध तयार करून घ्यायचा आहे। आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीनेच आपल्याला जास्वंदीच्या पानावरती आपल्या मनामध्ये जी काही छोटी मोठी इच्छा असेल खूप दिवसापासूनची, ती कितीही मेहनत कष्ट करून पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला त्या पानावरती थोडक्यात इच्छा लिहायची आहे।
जसं की धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, विवाहाची अडचण असेल, नोकरी बद्दल अडचण असेल किंवा व्यवसायाबद्दल अडचण असेल किंवा तुमची जी कुठली इच्छा असेल, ती इच्छा तुम्हाला मनोभावे त्या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे. आपल्याला एका प्लेटमध्ये हळद आणि कुंकू एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. याच्या सहाय्याने त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे. अखंड तांदूळ घ्या. फुटलेले घेऊ नका. आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे. ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर ठेवायची आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायची आहे. मनातली जी काही इच्छा आपण लिहिलेली आहे तर त्या पानावरती लिहिली ती परत एकदा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ही जुडी भगवान श्री गणपती बाप्पांच्या मस्तकावरती आपल्याला ठेवायची आहे. आपल्याला देवघरासमोर आसनावरती बसून काही सेवा देखील करायची आहे. आपल्याला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते किमान एक वेळा तरी आवर्जून पठण करायचं आहे. ज्यांना पठण करणं शक्य नाहीये त्यांनी मोबाईल वरती लावून द्या आणि श्रवण करा. यानंतर संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला किमान 108 वेळा करायचा आहे. कारण की बघा 3 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण केल्याने काय होतं तर आपली सेवा जी आहे तर ती भगवान श्री गणेशांपर्यंत पोहोचत असते. शेवटी तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यावरती त्यामध्येच फलश्रुती जी आहे तर ती देखील दिलेली आहे. तर ती तुम्हाला पठण करणं गरजेचं आहे. कारण की बघा आपण ज्यावेळी सेवा करतो आणि फलश्रुती पठण करतो तर ही फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे सेवा ज्या आहेत ना तर त्या अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. या सेवा केल्यामुळे लवकर चमत्कारिक बदल जे आहेत तर ते आपल्याला दिसून येत असतात. या सेवेमुळे भगवान श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही संकट, विघ्न, अडचणी, दोष, दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे म्हणून गणरायांना प्रार्थना करायची. जी इच्छा आपण त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छापूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला मनोमन प्रार्थना करून घ्यायची. संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं. संध्याकाळी आपल्याला 4च्या नंतर हे इच्छा लिहिलेलं पान तसंच 21 दुर्वांची जुडी आणि त्या खालचे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला उचलून घ्यायचे आणि या तीनही वस्तू आपल्याला घराजवळ असणाऱ्या जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा. मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांचं मनोमन ध्यान करायचं, पूजा करायची आणि नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. यानंतर आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावरती आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची. आपल्या मनातील इच्छा परत व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकावरती आपल्याला डोक्यावरती ही जुडी ठेवायची आणि चरणावरती हे पान जे आहे तर ते अर्पण करायचं. 21 तांदळाचे दाणे सुद्धा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. कारण मंदिरामध्ये गणेश तत्व हे जे आहे ना तर ते नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी पटीने कार्यशील असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा भगवान श्री गणेश हे नक्कीच पूर्ण करतात. म्हणून आपल्याला मनापासून पूर्ण श्रद्धेने या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा पानाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.